कर्मचाऱ्यांना दानाची मोजदाद करताना लाखो रुपये चोरल्याचं उघड झालंय। बाळासाहेब नारायण गोंदकर असं या कर्मचाऱ्याचं नाव। त्यांना 4, 8 आणि 11 एप्रिलला दक्षिणा मोजणी दरम्यान 500 रुपयांच्या नोटांचं बंडल चतुराईनं मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवलं आणि नंतर ते चोरून नेल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदकरवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली। साई संस्थांमध्ये ही मोजणी सुरू होती दानाची आणि त्याच वेळेला दक्षिणा मोजत असताना 500चं बंडल या बाळासाहेब गोंदकरनं मांडीखाली लपवलं, कधी पॅन्टमध्ये लपवलं तर कधी मशीनच्या मागे लपवलं। 3 दिवस त्यांना हा प्रकार केलेला आहे। कर्मचारी बाळासाहेब गोंदकरनं दानाची मोजदाद करताना पैसे चोरल्याचं तपासात समोर आलंय। 4, 8 आणि 11 एप्रिलला मोजणी दरम्यान 500 रुपयांच्या नोटांचं बंडल त्यानं चतुराईनं लपवलं। गोंदकरनं मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे पैसे लपवले। चोरी झालेली रक्कम अंदाजे 1.25 ते 1.5 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे। तर गोंदकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि संस्थांकडून बडतर्फीची कारवाई सुरू आहे।